सुप्रभात मंडळी, माझं नाव मंथन बुकम आणि आज श्रीवर्धन ब्लॉग्सचा तिसरा दिवस आहे आणि आजचे पण बरेच प्लॅन आहेत. तर भेटूयात नाश्ता करून. तर सकाळचे वाजलेत 9 का 9:30 झालेत. तर आम्ही आता स्विमिंग पूलला चाललो परत. परवा दिवशी आलो त्याच स्विमिंग पूलला आलो परत. काय अथर्वला बोलतोय की स्विमिंगला जायचं मग अजून काय थाप. तर आमचं स्विमिंग करून झालंय. आता चेंज नाही केले, असंच जायचं घरी जाऊन आंघोळ करायची. मला काय खायचंय इथं आलेत कॉन्टिन्युअसला घेतलं पण. much later. ट्रेकिंगला झालं. सनसेट पॉईंट आहे, तर सनसेट पॉईंटला जाऊ. आधी मच्छी मार्केट दाखवतो तुम्हाला. तर मच्छी मार्केट बघू, नंतर मग सनसेट पॉईंटला जाऊ. तर आम्ही इथे कुसुमादेवीला आलो आहे. जवळच आहे, 5-10 मिनटावरच आहे. तर आपण पोचलो आहोत मंदिरात आणि गोठण गाव आहे त्याच्याच बाजूला मंदिर आहे. मस्त असं कौलारू मंदिर आहे. तर चला दर्शन घेऊया. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे श्री महालक्ष्मी, श्री महाकाली आणि श्री महासरस्वती या तिन्ही शक्ती एकत्र येऊन जी देवी प्रकट झाली तिचं नाव पडलं कुसुमादेवी आणि ती या नावानेच प्रसिद्ध आहे खूप. तर आता आमचं दर्शन झालं आहे आणि आम्ही निघालो आता ट्रेकिंगला. त्याआधी तुम्हाला जीवना बंदर दाखवतो. आम्ही आता थांबत नाही ते त्या डोंगरावर जातो आहे. पलीकडनं सनसेटचा व्ह्यू आहे. मग चढायला वेळ लागेल. मच्छीची रेकॉर्डिंग. तर हे मासे बोटीतनं उतरवले आत नेत आहेत हे बघा. तर आपण लगेच ट्रेकिंगला निघूया, उगाच उशीर नको, सनसेट मिस व्हायचा आपला. असं जरा 80 डिग्रीचं सडण आहे. गणित आमचं जाम स्ट्रॉंग होतं म्हणून आम्हाला डिग्री लगेच समजतात. तर ती 80 डिग्रीची चढण झाली आपली. ते काय नाही, हे जाम सोपं आहे, धावत पण जाऊ शकतो आपण. अंधार व्हायच्या आधी घरी पोचलेलं बरं, नाहीतर खाली जायचा रस्ता दिसणार नाही. खाली उतरता उतरता आम्हाला एक मस्त असे दृश्य दिसलं. खूप मस्त होतं ते. आणि रात्री आम्हाला एका जत्रेला सुद्धा जायचं होतं, म्हणून न वेळ घालवता आम्ही पटापट खाली उतरलो. तर आता आम्ही एका यात्रेला चाललो आहे. यश नेतो आम्हाला. इथेच एक मस्त यात्रा असते. तर आता आम्ही आलो आहे काल भैरवाच्या मंदिरात. तर हा मंदिर गंधरी नाका एक फेमस नाका आहे म्हणजे श्रीवर्धनमध्ये. हां, तू हॉर्न मारून घे भाई पहिले. तर तिथून सरळ आलं ना की हा मंदिर लागतो आणि त्याची आता ही यात्रा आहे आणि वर्षाच्या याच टायमाला असते ही गंधरी नाका.
बोलतो दादा तुमचं ते काय म्हणतात खाजेच मस्त लागतं. काय पाहिजे तुला? काय पाहिजे? ट्रॅक्टर पाहिजे का? इकडचं आम्ही यायला उशीर केला. यात्रा संप झाली, काय फायदाच नाही. दर्शन घेऊन झालं आहे आमचं. आता निघालो आम्ही सोमजाई मंदिरला, ते सुद्धा जवळच आहे. तर हे आहे सोमजाई मंदिर आणि ह्याची जी स्थापना आहे ती श्री अगस्त्य महामुनी यांनी केलेली. कॅमेरा अलाउड नाही, कॅमेरा बंद करतो. ओके. मूर्तीचं जे स्वरूप आहे ते शालिग्राम रूपात असून त्यात शिव, भवानी, नंदी आणि वासुकी या 4 शक्ती वास करतात. तर आम्ही त्यांचं दर्शन घेतलं आहे आणि नुकतंच आम्ही बाहेर बसलेलो तेवढ्यात आम्हाला पालखीचं सुद्धा दर्शन झालं.